काय नाव ते नाही नाही तुमच्या शिवाजीनगर मध्ये त्या चंद्रकलाबाई तिचं नाव रम्याला नामदेव म्हणून टेलर होते. हो आता ते म्हणले सगळ्या इतकं आम्ही औषध पाणी केलं पण मग हे गेलंच नाही त्या आणि सगळ्या भीतीवर आम्हाला दिसायला चालायला लागल्या टपोजी टपो टपोजी टपो म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये ज्याला कळत तो आता त्या उपाधीमध्ये मी कोण आहे कसा आहे माझा ऐक्य कोणाशी हे काढण्याची तिथं सोय नाही पण तिथं आत्मा आहे आणि मी आहे असं तिथं ज्ञान आहे पण सोय नाही कळून घेण्याची आणि मनुष्य देहात आहे बी तुम्ही आत्मा आहात आणि आत्म्याच्या लक्षणाने तुमचं ज्ञान तुम्हाला आहे तुम्ही सत आहेत म्हणजे आहे म्हणून तुम्हाला ज्ञान आहे चित आहे म्हणजे ज्ञान आहे म्हणून तुम्हाला तुमचं ज्ञान प्रिय म्हणजे आवड आहे म्हणजे आनंद रूप आहे तुम्हीच तुम्हाला जास्त आवडता म्हणजे आस्ती घाती प्रिय असं ते ब्रह्माचं लक्षण आहे आणि ते लक्षण कुठं जुळायले आणि तुम्ही समजायलात बाईचे लक्षण कुठं ज्याला कळत त्याच्यात कुठं बाईचं लक्षण बसायले हा पुन्हा तिला संबंधाने अनेक नाव आली तुम्ही त्याला समजायले तुम्ही सत्यते आहेत का नाव आलेले नाते सत्यते लग्न झाल्याच्या आधी म्हणजे कोणाला कळायला सतत असणाऱ्याला कळायला का शरीराला कळायला शरीराला सोडून बाई पण नाही आणि बाई तुमच्यात नाही तुम्ही त्या बाईपणाला जाणार बाई म्हणून तुम्हाला संस्कार झाले आली का गोर बसले का गो तर तुम्ही तशा म्हणायला हे शिकू नये रूढीने परंपरेने का स्वरूपाने आणि हसणं ज्ञान आणि आवडणं म्हणजे तुमचं काय आहे आणि आत्म्याचं तुम्हाला सामान्य रूपाने ज्ञान बी आहे तर विशेष निवाडा झाला नाही का काय विशेष निवाडा होण्याची काय सोय आहे विशेष निवाडा होण्याचे ठिकाण आहे तर चंद्रभागी स्नान विधितो हरिकथा हरिकथेतून हे काय होईल जा ह्याला कुठं पंढरपूरला जा आळंदीला जा कशासाठी आम्ही तिथे चाललो तरी हे करून घेईन दुसरंच दर्शन झालं का अभिषेक झाला का माळी घातले का गण घातले का प्रसाद घेता प्रसाद घेऊन या म्हणलं प्रसाद हे घेऊन इकडे वाटावा का तो पुण्यातला वाटावा घेऊन वाटावा आता काय करावं तिथं जागाचं असून सुद्धा आम्ही तिथं कळून घ्यायला जायना असं लय अवघड झालाय बरं का त्याला काही असं कळालं असं ते भाग्यवान म्हणून आपण आत्मा आहोत आणि आपल्याला सामान्य रूपाने आत्म्याचं हा मग कम भ्रमण कम हे गेलं हा विशेष रूपाने झालं काय नाही सामान्य रूपाने तिकडे सामान्य रूपाने ज्ञान आहे तिकडे बी सामान्य रूपाने ज्ञान आहे पण तिथं कळून घेण्याची इथे सामान्य रूपाने आत्म्याचं ज्ञान आहे पण इथे कळून घेण्याचे साधन कळून घ्या माईक बंद आहे माईक चालू करा महाराज माईक बंद पडला तुमचा धक्का लागला वाटतं माईक बंद पडला आवाज येत नाहीये माईक बंद पडलाय फक्त माईक चालू कर हा आला आवाज आला हा बरोबर इतकं काम होतोय म्हणून
आहे का नाही आता टेक्निक बघा बरं माहीत बंद पडला म्हणजे हे किती किती जोरदार आहे. आता इथे ऐकणारा जर बहिरा असला ना महाराज जरा मोठ्याने बोला ना आम्हाला ऐकू आहे ना. माईक वाढवा. आता आमचं माईक वाढतं इथे एकदा आलं होतं ते दुसरं म्हणलं महाराज त्याला ऐकूच येत नाही. आज मग बरं म्हणून आमचा गळा हे व्हायला तरी ऐकू आहे ना म्हणजे खायत का नाही साधन सजीव निर्जीव आपल्याला सजीव साधन दिलेले ईश्वराने आपण त्याचा तंतोतंत ज्याच्यासाठी दिलं त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. नाही एकदा काय केलं एक जणांनी वाट्याच नव्हत्या एवढा त्याच्याकडे होता मोठा ह्यो बूट नाही मोठाकडे ते टाळकरी होता टाळ होता मोठा असा त्याला वाटलं त्या भावाकडून पळण वरण मग त्यांनी काय केलं ते कणिक नाही कुठून आणि कणिक ते चपातीचा तुकडा मोडा आणि त्याला असं असं कोण तिथं दाबला कशात भोकाडात आणि मस्त त्याने जेवण केलं पण आता जेवण्यासाठी आहे का भजन करण्यासाठी पण आता जाऊ द्या टाइमला त्याने वापरलं का सततच वापरायचं तसं आपलं हे शरीर दिलं का नाही भजनासाठी हा आम्ही त्याचं भोकाड बुजायलो का नाही आणि कशासाठी वापरत का नाही आता हे का नाही तसंच या ठिकाणी नऊ भोकाड जाऊ द्या विनोद भाग सोडू द्या पण त्यातलं तात्पर्य आपण आत्मा आहोत बी असं सामान्य रूपाने त्याचं ज्ञान बी आहे आणि विशेष रूपाने नाही कळालं तर कळून देणारे बी आहेत कळून घेण्याचे साधन बी आहेत जवळ असो का म्हणून मी एकच सांगितलं त्या आळंदीला बी बरेच कार्यक्रम झाले तिथे बी आम्ही बसले नाही तिथं सकाळी 8 ते 9 4 ते 5 आणि 2 ठिकाणी कीर्तन होते. एवढे कार्यक्रम म्हणजे आपल्याला जो आलेला निरोप महाराजांचा ते आपल्याला शेलूतच द्यायचा का जिथं योग येईल तिथं द्यायचा आणि लय भारी लोकांना वाटलो आगो पडे कामाला असे जुटू लागले जसं जसं समजू लागलं तसं काय होऊ लागले म्हणजे गरज आहे आणि त्याची गरज पूर्ण आपल्याला कळालं कसं काय आहे ते शेतात असो कुठं असो एखाद्या वावरामध्ये शेकत का असणार हो किंवा ज्या एसटी मध्ये बसल्यावर एखादा ऐकणारा असलं तर तिथं त्याला काय करायचं आहे का नाही म्हणजे एकंदरीत कसं फुकल्यावर लागतोच आणि नाही फुकल्यावर अग्नी असून सुद्धा धुपत धुपत इजून बरोबर आहे का नाही फुकलं की ते ऐकायला येईल चावाय बी लागलं असं आहे का नाही किती आनंदाची गोष्ट आहे बरं. म्हणून तुम्ही विशेष रूपाने आपलं स्वरूप महाराजांनी एकदा सांगितलं होतं आहे ना तुम्ही आहे म्हणता ते कोणाला धरून म्हणता ते गौण आहे पण आहेत ना हो आणि निश्चित आहेत का सतत आहे पुन्हा एक सांगतो त्यातला बारका आहेत पुन्हा सतत आहे आणि ज्याला तुम्ही धरून बोलतात ना ते सतत नाही कसं म्हणणं भाऊसाहेब बरोबर आहे का नाही होय ताई तुम्ही ज्याला धरून बोलायले सतत नाही तुम्ही आता मुली म्हणू शकत नाही विद्यार्थी म्हणू शकत नाही हा नवरी असून नवरी म्हणू शकत नाही कारण बरे चालत नाही निश्चित नवरी राहिली का लग्नामध्ये निश्चित नवरीच असते आई असते का हा नाही सासू असते का आजी असते का नवरी नसते का पण नवरी म्हणणारी नवरी आहे का त्या संबंधाने नवरी आहे नवरी म्हणणारी नाही का आणि नवरी म्हणणारी जी आहे नवरी म्हणणारा जो आहे ते सतत आहे का कधी मध्ये हा नवरी म्हणणं सौभाग्यवती म्हण निश्चित नवरी म्हणल्यावर सौभाग्यवती आली का मला बरं तुम्ही आता सौभाग्य का कारण कोणाला तरी संबंध येऊन नवरी सौभाग्यवती आहे का स्वयं आहे आणि ती मी सौभाग्यवती असे म्हणणारा कोणाला धरून का तो आहेच आता तुमचं स्वरूपच आहे ते आस्ती म्हणजे सत निष्ठ आहे का आहे म्हणून ज्ञान बी आहे कधी मध्ये का सतत आहे कौरव जोपर्यंत आहे म्हणा बरं कौर बी सौभाग्यवती म्हणा बरं कधी बी आई
म्हणा बरं कधी बी सासू सून असली तर सासू, नाही तर सून नसल्यावर काही सासू. सून जरी गेली तर मग मनभर पोराला धरून मी सासू, पोराला धरून आई म्हणीन का कसं आलं लक्षात? मग हे संबंधाने नाव आलेली येत असते त्यात. पण संबंधाने ज्याला नाव आले तो बरं या जन्मात का कोण बी जन्मात आता तिथं त्याला समजून सांगता येत नाही आपल्यासारखं का मुंगी गाढवा मध्ये आहे पण नाही, आणि त्याला आहे पण मी आहे म्हणून वाटत नाही का, निश्चित वाटत नाही का, त्याला ज्ञान बी होतं, ज्ञान होतं का, त्याला ते आवडत बी, म्हणजे इथंच असती भासती का तिथे बी. हा आता ह्या खांबात आहे का असती भासती पण आहे. जरा विचार करून उत्तर द्यावं का. आता आपण सगळे खेळाडी झालेलो आहे. तालमीतले आहेत का कसे आहेत आपले अच्युतराव, आजची भाजी आहे की जरा खाजवा तुम्ही आपल्या अनुभवाला काय करा, अनुभवाला तुम्ही खाजून बघा. आता एकच आहे, अशी भाती तिथं व्यवहार नाही का तिथं अशी भाती प्रिय नाही. बोला आता आता झालं का नाही खोलासा, कसं आहे समजलं का, सगळ्याला समजलं पाहिजे. सांगा बरं तुम्ही कसं आहे. आता अशी भाती प्रिय इथं अशी भाती प्रिय नाही का इथं अशी भातीचा व्यवहार नाही. व्यवहार नाहीये. हा अहो तुम्ही त्याला हाय म्हणेल का नाही सांगा याला तुम्ही काय हा आपल्यासाठी मी काय म्हणाल तेच सांगायचं. अहो तुम्ही काय म्हणाले हे आहे असती, आणि बाकी म्हणजे मला खांबाचं ज्ञान आहे, आवड नाही, खांबाचं ज्ञान आहे. आणि पुन्हा आम्हाला खांब आवडेल हे सपोर्ट आहे ना, हे नाही तर मग ते पडे असेल ते सगळं वरचं पड असतं ना. प्रिय का नाही असती भाती प्रिय आयशे पदे तीन एका जनार्दनी, त्याला हरी म्हणा, त्याला ब्रह्म म्हणा, असं काय केलेले शास्त्रामध्ये वर्णन केलेले. आणि इथं ह्या खांबात ह्या खांबात तुम्हाला मी आहे असं वाटायला ना, निष्ठच आहे वाटायला का, ज्ञान बी व्हायला, ज्ञान व्हायला का, ते आवडायला की, म्हणजे अशी भाती प्रिय. फक्त काय नाम रूपामध्ये काय होत आहे घरातल्या सारखं बोला जाणार. आपण देवाला आलो म्हणू का लग्नाला नाही आलो. जरा भान ठेवलं पाहिजे आजूबाजूला. लय महत्वाची गोष्ट, पण ते महत्वाचं काय होत नाही, वाटत नाही. आहे महत्वाचं पण वाटत. म्हणून महाराज म्हणते की तुम्ही ब्रह्म आहात, आत्मा आहात, आत्मा आहात, ब्रह्म आहात, आणि तुम्हाला त्याचं काय ज्ञान बी आहे. फक्त आता तिथं जागा राहायची काय, आणि बाकीच्या योनीमध्ये बाकीच्या योनीतले जीव सुद्धा अस्थि भाती प्रिरूपाने ब्रह्मच आहात, पण फक्त तिथं काय नाही. हा आणि इथं काय, इथं कळून घेत नाही हा अपराध आहे, इथं कळून घेत नाही हा अपराध नाही. मग त्या अपराध केलेला आहे त्याने सुद्धा आपल्यासारखाच काय केलेला आहे. आता बघा अपराध तिथं होत असतो का अपराध मनुष्य आपण कुठं आलो, आणि हे नाही करून घेतलं तर आपण अपराधी. त्या अपराधाची सजा ठरलेली आहे. मग त्या अपराधाची सजा काय करायला भोगायले, आणि आपण नाही कळत तर आपण तिथं जाणार असं हे बरं का. म्हणून जीवाला प्रत्येक आत्माचे होणारे ब्रह्म ज्ञान निष्फळ नाही. काय म्हणाले, हे ज्ञान निष्फळ नाही, कारण तिथं युक्तीने प्रमाणाने काय केलेले अनेक प्रकाराने ते समजून सांगितलेले हे. म्हणून संसार हे त्याचे मोठे फल आहे. नुसतं फल आहे का, मोठं फल आहे. आता पुन्हा त्याच्यावर आपल्याला तोडा लावायचा, तोडा लावल्याशी आता त्याला काय करायचं. आता तू कोणता तोडा लावते ते बघून घ्या. ननु ननु म्हणजे नाही, ननु शब्दाचा काय ननु ब्रह्म व्यतिरिक्त असं ते यांनी सांगितलेले. तर त्याचं स्पष्टीकरण सांगितले. शंका
ब्रह्म व्यतिरिक्त सर्व अज्ञानाने कल्पित असल्यामुळे परमार्थ रूपाने त्याला असत्व ठरले तर, आता त्यांनी दुसरा हे काढा, पेच काढा, मला असत्व ठरलं समजा तुमच्या म्हणण्याप्रमाणे, आम्ही तर मानायला तयार नाही, पण तुमच्या म्हणण्याने ठरलं तर, शंका, ब्रह्म व्यतिरिक्त म्हणजे ब्रह्माशिवाय दुसरं वेगळं अज्ञानाने कल्पित असल्यामुळे पारमार्थिक रूपाने त्याला असत्व ठरले, म्हणजे ते पारमार्थिक नाही का नाही ठरले तर त्याचं म्हणणं आहे कर्मकांडादी वेद भागाला अप्रमाणीय. कर्मकांड कर्मकांड सांगायला की तुम्ही असं करा मग तुम्हाला असं फल मिळेल, तुम्ही तसं केला मग तुम्हाला तसं, प्रत्येक कर्माला फल आहे का नाही, आणि ते कर्माचं फल सांगत नाही का, मग ते फल आपल्याला पाहिजे नाही का, मग त्याला धरून आपण पूजेला येतो का नाही. एक लोटा जल सर समस्या हात, त्याच्यामुळे आम्ही येलोच नाही इथं, त्या बाबांनी सांगितल्यामुळं त्याच्यावर आपला विश्वास आहे म्हणून सांगितलं का नाही, ते निष्फल येईन त्याला. मग ते तुम्ही निष्फल म्हणल्यावर मी कशा सांगितलं ते तुमच्या हिशोबाने त्याला निष्फलच होईल. फल आहे पण नाशिवंत आहे ते, टिकणार नाही. आम्हाला फल पाहिजे, फल आहे. फल आहे मग असत म्हणजे नाही, असत शब्दाचा अर्थ काय नाही. नाही म्हणलं फल कसं येईल. आता वंद्यापत्राचं काय फल आहे, वंद्यापत्र बिल्डिंग बांधीन का विहीर पाडी का नाही, ते तुमच्या हिशोबाने जर अज्ञान कार्य ते नाहीच मग त्याला फल कुठून येईल, म्हणजे याला कर्मकांडाला निष्फळ येईल. आता ते तुमचं झालं, पण ते असत्व ठरल्यावर कसं तो ठरल्यावर नाही यायला फल कवा, असं ठरल्यावर का सत ठरल्यावर हे कर्म, आणि तुमच्या सांगण्याहून काय होईल असत म्हणलं कुठे फल, मग त्याला काय येईल, निष्फलत्व येईल ना. काय म्हणतात ते शंका, ननु म्हणजे शंका, ब्रह्म व्यतिरिक्त सर्व, ब्रह्म व्यतिरिक्त सर्वस्य ज्ञान कल्पित ह्या परमार्थ तो असते. कर्मकांड प्रतिपाद्यन शात असं ते आले, शात म्हणजे शंका आहे, शात शब्दाचा अर्थ शंका आहे. ते म्हणते की याला काय येईल असत्व, आणि असत्व म्हणल्यावर याला कर्मकांडाला काय येईल. हा, तर कर्मकांडादी भागाला अप्रमाणे तो कर्मकांड प्रतिपादन करणारा वेद भाग स्वर्ग प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना यागादी कर्तव्यतेचा बोध करतो. तुम्हाला स्वर्ग पाहिजे ना, तुम्ही काय करा, बिनचूक 100 यज्ञ करा, म्हणजे काय होईल, तुम्हाला पुण्य होईल. त्या पुण्याच्या जोरावर तुम्हाला समजा एखाद्या सत्तेवर यायचं ना, भरा अर्ज आणि मग करा प्रयत्न, म्हणजे यज्ञ करा. तो कोणता, राम राम बघा बरं का आमच्याकडं, बरोबर राम राम भाऊसाहेब बघा बरं आमच्याकडे, हे काय झालं त्याचे याच्या योगाने तो निवडून येईन का नाही, निवडून आल्यावर पदावर बसून का नाही, मग तसं आता हे यज्ञ करणं कोण्या पदावर बसून, हा मग त्याला कोणचं मतदान पाहिजे, 100%. हा पुण्य कशाने होईल, यज्ञ अन्नदान तो हा आहे ना, मग करतो का नाही प्रयत्न, कशासाठी, निवडून उभा राहिला करतो का नाही प्रयत्न, घरी बसतो काय झोपडीमध्ये बी जातो, त्याच्या पाया बी पडतो, काय कमी जास्त असले तर सांगा, हो म्हणजे काय कमी प्रेमान देत असले तर, प्रेमान देत असले तर ह्याला साम म्हणायचं बर का. आणि जर त्याला काही अडचण असली, लोभी असला तर करतो, पण बाबा त्याला काय करायचं, दाम दे, दाम समजत का, दाम करी काम रे गाणे बी सोडे, दाम करी काम का देतो, याच्याकडं नाही का दाम, म्हणजे दामाशिवाय देत नाही ना, मग त्याला काय काय करतो, दाम निस्ता हात जोड्यावर देतो का नाही, आणि दाम दिल्यावर घेतो का नाही, तुम्ही घेणार का दाम, भाऊसाहेब तुम्ही घेणार का नाही,
आम्ही सुद्धा घेतलं नाही. नाही एवढ्या आयुष्यात मतदान केलं, कोणाकोण बी दाम घेतला नाही. घेतला नाही आणि घेणार बी नाही. झालं ना. पण आता दाम घ्यायना ना असं बी काही ना. धमकी देतो देव, धमकी. आली का आता हा घर तर राहणार नाही. अरे बापरे, त्याच्यापेक्षा बाबा सावधा टाका दामही नको. पण आम्ही त्याला काय म्हणायचं, दंड. पण दंडाला घ्यायना, दामही घ्यायना. हा आणि असं करून बी मग त्याच्यात काय करायचं. हा हे बसून आलेले ताकदवान आहे ना त्यो. मग फोडा त्याला. फोडलं का नाही. कोणाला कोणाला फोडलं. उपमुख्यमंत्री फोडा. काही नाही, रावणात ताकद नव्हती का. आम्ही बी फोडा. होय. दाम देऊन का. पण फोडला का नाही. आणि पुन्हा दाम दिले का नाही. कोणचे तुला राज्य बरे. रावण हरल्यावर का आधीच आधीच देऊन टाकलं. आधी निवडून मला निवडून नंतर दे. हे बघ हे पैसे. अगोदर की पैसे. त्याला माहिती शर्मिंद पैसे घेतल्यावर ते शर्मिंद होत का नाही. मग फोडला का नाही. हा आभारात सुद्धा फोडलं का नाही. हे करणं फोड कुठं काय फोड कुठं काय. मी आतापासून आहे का साम त्याला शास्त्रीय शब्द आहेत बरं का. जसं आपल्याला मुक्त होण्याला किती लागते. विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मोक्ष. हे ऐकण्याकरता पाणी घालून चार 8 आहेत बरं का. ज्ञानाचे साधन. तसे तर ज्ञानाचे साधन 2. कोणते. कोणते बापू. मोक्षाचे साधन 2. कोणते नाही लक्षात आहे तुमच्याकडे रेंज मध्ये. पण ते येई ना ते. हा म्हणजे हे 2 आहे बरं का. 2 मध्ये काय करायचे. एक बहिरंग आणि एक आहे ना. विचार सागर मध्ये आलं का नाही. बहिरंग साधन म्हणजे बाहेरून साथ देणार. आम्ही पाठिंबा देतो पण तुमच्या पार्टीशी एकरूप होत नाही. आमची पार्टी आम्ही कायम ठेवतो. पण तुम्हाला बाहेरून देतो का आतून देतो. म्हणजे कोणचा त्याला आला. बहिरंग म्हणजे बाहेरून साथ देणारे. चित्तशुद्धीसाठी. ज्ञान कशात होईल. चित्तात. अंतःकरण चित्त. ज्ञान कशात होईल. चित्तात. मग ते चित्त निर्मळ झाल्यावर कसं. मग त्यासाठी निष्काम कर्म कर. हे निष्काम कर. बहिरंग साधन. आता चित्त निर्मळ झाल्यावर ज्ञान होईल का. चित्त स्थिर झाल्यावर. स्थिर कशाने होईल. निष्कामतेने ध्यान धारणा उपासना केलं होईल ना. आता निर्मळ बी झालं, चित्त बी झालं, की त्यामध्ये विवेक येईल. हे झालं बहिरंग साधन. आता आंतरंग साधन. बहिरंग 2 घ्या. बहिरंग आणि मोक्षाचे साधन 2. एक बहिरंग आणि एक. आता हे बहिरंग झालं ना. बहिरंग साधनाने काय होणार. मोक्ष नाही मिळणार. पण मोक्ष मिळण्यासाठी जे ज्ञान आहे ते ज्ञान होण्याची लायकी होणार. कसं मोक्ष होण्याचे जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान आहे ना ते ज्ञान होण्याची लायकी येणार. कशाने. बहिरंग साधन. चित्त शुद्ध आणि चित्त स्थिर झालं ना. बहिरंग साधनाचं काम. आता अंतरंग. अंतरंग साधनामध्ये 8 सांगितले. किती. 8. एक 4 आणि 4. हे 4 आहेत ना ते फक्त मांडी घालून तुम्हाला बसण्यासाठी. रांगोळ्या काढायच्या पोट भरण्यासाठी. नाही पोट भरून का. नाही. पाठ टाकला. पत्रवाळी टाकली. वाढवी पोट भरून का. पण झाडून काढल्याशिवाय सतरंजा टाकल्याशी माणसं बसत. थांबा थोडस काय करत यायला गडबड नाही. तुम्हालाच मग जीव वाटणार नाही. तिथं काही वकलेलं कुठं खाल्लेलं सांडलं जमन का तुम्हाला. मग काय करून द्या. तुम्ही सुद्धा इथं खाली बसल्या का. कवा बसल्या. साफ करून इथं चटाया टाकल्या.
मग साधन नाही का ऐकायचं? पण त्यांनी साधन ऐकायला भेटेल का सांगणं सुरू होईल? जेवण झाल्यावर पोट भरत असतं का ताट वाढल्यावर? पण ताट वाढल्याशिवाय जेवण पोट भरत असतं का नुसतं ताट टाकून त्याच्यात काय करावं लागेल? वाढवावं लागणार. मग हे किती साधन? 4 आणि 4 पाणी घालून बसण्यासाठी ऐकण्याची लायकी येण्यासाठी 4 हे 2 आधी कोणते? निष्कामतेने कर्म आणि निष्कामतेने उपासना झाली लायकी. तुम्हाला असं वाटत ना निर्मळ अंतःकरणात की बाबा सगळ्या दुःखामध्ये दुःख मोठं कोणते आणि सगळ्यात सुख कोणतं मोठं आहे की ज्याचा नाश होत नाही. म्हणून आपल्याला सुख झाले नाहीत का समाधान नाही झालं? आपले दुःख गेले नाही का दुःख गेले नाही? गेले दुःख पण काय कोणते गेले नाही? अध्यात्म अधिभूत अतीता दुःख गेले पण त्याचं कारण जे वासना आणि आज्ञा ते गेलं का? मग कारणासहित कार्याची निवृत्ती का निष्ठी कार्याची निवृत्ती? असं क्लिअर करून टाकायचं आणि खाली काय करायचं? लालशाहीने निश्चय मारायचा. आता आतापर्यंत आपल्याला आनंद झाला नाही का आनंद राहिला नाही? शिकल्याचा आनंद झाला नाही का पास झाल्याचा आनंद नाही का नोकरी लागल्याचा आनंद नाही का लग्नाचा आनंद झाला नाही का राहिला नाही? हो ताई, लग्नाचा आनंद राहिला का नाही ना? मग काय झालं? मग कोणता आनंद मिळावा असं वाटत अंतःकरण निर्मळ झाल्यावर? ज्या आनंदाचा कधी त्या आनंद सगळ्यालाच आवडतो का एकाला आवडतो? आणि संपणारा आनंद सगळ्याला आवडतो का ज्याला त्याला आवडतो? एखाद्या पोरीचं लग्न झालं नाही तिलाच लग्न व्हावं वाटतं का जिचं लग्न झालं किंवा लेकर झाल्यावर बसा बसा ते त्रास देईल त्याला लेकर आवडून नवस करतं का ज्याला लेकर 10 वर्ष होऊन लग्न नाही झालं त्याला संपणार आनंद ज्याचा त्याचा का सगळ्याचा? संपणार दुःख ज्याचं त्याचं का सगळ्याचं? जन्म मरणाचं दुःख ज्याचं त्याचं का सगळ्याचं? अरे वा काय मस्त आहे का नाही माझा? आणि न संपणार आनंद सगळ्याला वाटतो का कसा? आता जन्मल्यापासून शरीर सुटेपर्यंत झोपीचा आनंद सगळ्याला आवडतो. काय म्हाताऱ्या माणसाला झोप घ्या वाटते? येत नाही का? घ्या वाटत नाही? येत नाही गोष्ट वेगळी. येत नाही त्याचे कारण असते पण झोप घ्यावाच वाटते का नाही? कोरकुट का शेवटपर्यंत खा वाटतो का कधी मध्ये खा वाटतो? ते रात्र म्हणजे कसे पहा कोण्या कोण्या अनुभवाने कोणती अनुभव पक्का होतो हे सांगता येत नाही बरं का. ऐकत आणि सगळं आपण ऐकतो पण अनुभव होण्याला पुन्हा अनुभव यावा लागतो ऐकल्याचा. आणि मग तो काय होतो? एक अनुभव समजा आता रात्री आम्ही काल परवा दिवशी आलोत ना तिथून 6ला बसलो. 6ला 5:30ला बसलो पण इथं 5:30ला घरी आलो म्हणजे 6ला घरी आलो तर 12 घंटे बस निष्ठ विश्रांती इकून धक्का लागायला तिकून धक्का लागला ते हे पुन्हा ते हे आले की दणकून खाली आदळायला म्हणजे एक तर हा का. आणि हिवाचा तर जरशी खिडकी उघडी ते लावून घ्या ते बसणार त्याला टपून ते लावून घेते वारा ते लावून घ्यायला म्हणजे त्रासातच प्रवास कसा असतो. म्हणून ध्यानात ठेवा हे नुसता एक प्रवास त्रासाचा आहे. याला म्हणजे एवढा त्रास एका जन्माचा एका दिवसाचा त्रास आहे आणि हे जर ध्यानात नाही घेतलं शरीर सुटलं आज्ञा राहून तर अनेक जन्मामधला त्रास आहे. तीव्र ते ऐकायला मिळतं म्हणून म्हणून तीव्र जिज्ञासू ही ज्ञान होत आहे असं निश्चलदायी सांगते. काय होत आहे?
तीव्र जिज्ञासुही ध्यान होत आहे. आणि ऐकायला बसल्यावर तीव्र जिज्ञासा वाढते. श्रवणाने काय होते? म्हणून श्रवण बसण्यासाठी 4 साधन. त्याला काय म्हणायचं? 4 आणि 4 किती? हा, श्रवण बसण्याची लायकी येण्यासाठी हे निष्काम कर्म. ते 2 आणि लायकी आल्यावर श्रवण बसण्यासाठी विवेक पाहिजे, निवाडा झालेला. आणि जे काही कामाचं नाही, जे दुःखाला कारण आहे, त्याच्याबद्दल मग काय होईल? वैराग्य होईल. आणि वैराग्य झाल्यावरच मन काय होईल? एका ठिकाणी निस्त होत नाही. मन त्याला असं झटके बसले पाहिजे, खेटर खाल्लेले पाहिजे. महाराज म्हणते, बापूराव महाराज इथं ऐकायला कोण बसलं? बसन तिकडून खेटर खाऊन आलेला. आणि खेटर गोड लागत असले तर कसं काय म्हणले पहिले नाही म्हणले, पहिले नव्हतं, पण आता जमलं म्हणले आमच्या दोघांचं. कुणाचं? म्हणजे आमच्या नवरा बायकोचं नाही. आता पहिल्यासारखा त्रास नाही. आमचा एक मित्र आहे, येते अनुभवाला समजा. टेलर होते आम्ही, टेलर तर सोयरीक जमती बर का. विचाराची, बोलाची, घेण्याची, लग्नाची नाही बरं का. बरं झालं मग तसं नाही. ते टेलर आमचे टेलर मग तिकडे काय भाव घ्यायले तिकडे. हे काय होतंय? त्याची होती पोरगी, लग्न झालं म्हणजे होतं फेताड जरा करायचं. कदरून गेलं ना ते. एक लेकरू होतं. आणि मग ते कदरून त्यांनी काय केलं? अंडी तर धाडीच नाही 4 वर्ष. पण नवरा बायको जीवच नाही, काही नाही. आणि मग पुन्हा थोडस ते काय झालं, बदल बी झाला. त्याला पश्चाताप वाटला. माझ्या आपल्याला थोड्या गोष्टीमुळं आपण आपल्या सुखाला काय झालो, हक्काच्या सुखाला का कशा लग्न झाल्यावर हक्काचं सुख असतं, त्याला आपण काय झालं, मुकलं झालो होतं. नीट कसं समजू. मग काही निमित्ताने कुठेतरी लग्नाला गेले. लग्नाला गेले, त्याच्या सांगण्याबद्दल त्याचं सांगणं बरं का, तिचं नाही सांग त्याचं सांगायला आम्हाला. लग्नाला गेलो तर मग काय झाली त्या दोघांची भेट. कोणाची? गावायची नाही, नवरा बायकोची. त्या पोरीची बाप सांगायला आम्हाला त्या दोघांचा अनुभव. ते म्हणले गेली तर पुन्हा ते बोलल्या त्याचे काय बोलणे झाले ते हसून सांगायला मला असं वाटायला की ते 4 दिवसात भेटलेच असे काय झाले ते. हो म्हणलं आपल्या मूर्खपणाने, तो तिकडे मी इकडे ह्याकडीपणा झाला आपला. काही नाही. अरे मी बापू तुम्हाला हे सांगणार आहे, लोकांनी एक आहेत असं सांगितलेले काही एक आहे. सगळ्यांनी काय सांगितलं? आता तुम्ही दोघं कसे येत, तुम्ही दोघं कसे येत, तुम्ही दोघं कसे आहेत का? एक येत असं त्या दोघांनी ऐकलं आणि काय ठरलं? आम्ही दोघं कसे येत. अरे येड्या हो, ते एक नसून एक सांगून जर ठरले आणि नाही जर म्हणून दुरावले आणि पुन्हा जवळ आली की म्हणजे आपण एक तर पहिले रूढीचं का कसं? नाही. अरे इथं तर जीव ब्रह्मरूप आहे असं रूढीने का अनुभवाने? हा मग तिकडं जसं त्यांना ऐकायला भेटलं म्हणून त्यांनी घरानं सांगितलं ते मिटलं. तसं सुद्धा तुम्ही संतांच्या संगतीत येऊन घरानं जर मिटलं तर मिटलंच. पहिलेच ऐकले कसे? शरीरा करता झोप महत्वाची आणि शरीरा करता आहार किती आहे तिथं? सगळ्या शरीरामध्ये किती येतं? जन्म एका योनीत का सर्व योनीशी? सर्व योनीशी. पण त्यातली त्यात पुन्हा मला त्या कालच्या अनुभवाने लक्षात आलं, त्यातली त्यात 2 शरीर जन्मालापासून तर शरीर सुट्यापर्यंत 2 महत्वाचे आहेत. आम्हाला अनुभव आला ना. अरे संध्याकाळी 6ला झोपतो तर 12ला उठून पाहत होतो 12 वाजले म्हणजे किती महत्वाची. काय 7-8 दिवस जाग राहिलो का? काय एका दिवशी? आणि एक दिवस उपाशी राहिले तर दुसऱ्या दिवशी काय होतंय? म्हातार कौर म्हणजे म्हातार आहे, अजून त्याचा भरवसा आहे. त्याच्यामुळे घास कुटका
पाहुण्याला अजून काही तुम्हाला कळू पुन्हा. आणि घास कुटका जर बंद झाला तर 8 लाख झाले. माशीच्या आता काही सांगता येत नाही आता. हा म्हणजे आहारावर निद्रा आणि भय आणि मैथून जरी सगळ्याला असली पण ते कधी मध्ये असलं तरी जगत. तसं इथं चित्तशुद्ध झालं की अंतःकरणात असं काय होणार, विवेक जागा होणार. विवेक झाला की जे आपल्या दुःखाला कारण आहे ते नको वाटणार, की लगेच तुमचं मन काय होणार, स्थिर स्थिर करायचे का होणार. कोमलिया अण्णा अरे माऊली जवळ कोमलिया अण्णा लाळ न घोटे रसना कोणापुढी हे पण हे खजिना आहे सगळ्याला कोण हा तिकडे दिलंय सगळा. एक खाण्याबद्दल सांगितलं आणि एक मैथुनाबद्दल सांगितलं. पीडिताची किती जरी कामुक असला तरी पीडिताला आलिंगन देत नाही. असं मौलीन दिलं पीडितनं ते आलिंगन पीडिताची असं काहीतरी असं आहे पीडित मला हे ना पण असं आहे ते आहे का नाही. किती जरी कामुक असलं तर प्रेताला आलिंगन देऊ शकत नाही. लक्षात आलं ना. आणि किती जरी भुकेलेला असला तो वाकलेलं अन्न पुन्हा खात नाही. लाळ खात नाही का त्याच्या तोंडाला पाणी सुटत नाही. हा जर अन्न मिश्रित जर कळालं तर मला मरण ताटाची लोंडून जाय त्याला म्हणा वैराग्य. त्याला काय म्हणायचं उपमा ये. जर एखाद्याने सांगितलं 4 दिवसाचा भुकेला असला ताई आणि त्याला सांगितलं की बा तुम्हाला खायचं तर का आम्ही काय म्हणत नाही, तुम्हाला भूक लागलेली आहे पण याच्यामध्ये आमच्या देखता पुडी टाकली. कोणची उंदराने उंदर मारायची काय टाकली जेहर असते ते बरं का. उंदीर केलाच मरत त्यांनी. तुम्हाला खायचं तर असं बाजूला सरकून घ्या थोडंफार बाजूला सरकून खाईल का ताटची लवंडून जाय. हा विष रांधले आणि ते जेवणाराही ठाऊक होय म्हणजे त्यांनी सांगितल्यावर त्या सांगण्याने तो ताटची लवंडून जाय जया. असं निर्मळ अंतःकरण निर्मळ झालं की विवेक होतो. आणि त्या विवेकाने काय होतं मग वैरागी येतं. आणि वैरागी असं झालं की मन त्याला स्थिर करायची काय होतं ते. आणि मन जर स्थिर चाललं तर मग इंद्रिय कुठं पळते. मनाने पळत येत इंद्रिय का इंद्रियालाच पळावं. आधी मनात यावं वाटतं खायचं, मनात यावं वाटतं पाहायचं, मनात यावं वाटतं वास घ्यायचं तेव्हा काय होतं. लग्नाला राजी आधीच होतो का लग्न पसंत पडल्यावर. हा आधी मनात आलं पाहिजे तेव्हा मग प्रयत्न बघा आम्हाला जमत असलं तर आपल्याला लग्न करायचं. त्याची कुठे यावं लागतं मनात. आणि मनच काय झालं स्थिर झालं म्हणून त्याला मन निग्रह करायची गरज नाही, इंद्रिय निग्रह करायची गरज नाही. थोडाफार त्रास झाला तर सहन केल्याशिवाय त्याला मग तितिक्षा येते. त्या मुलीला कळालं की मी तिथे गेल्याशिवाय सुखी होत नाही. खरं सांगा तुम्ही मालकीन होण्यासाठी जाते का सुख मिळण्यासाठी जाते. ती मालकीन होणं गहू नाही, कपडे चांगले चांगले नेसायला गहू नाही आणि पतीचं सुख मिळणं मुख्य हे असं ती समजूनच जाते ना. आणि तिथं कमी जास्त त्रास झाला तर सहन करते का पळून येते. म्हणून आपल्याला गारवा असला आता गारवाचे राहू द्या. हा म्हणून गारवा करण्याची सहनता. उष्णता असली तर गरमीची त्याला म्हणायचं सुख दुःख द्वंद्व जे आहेत ते सहन करण्याची. हा म्हणून परमार्थात टिकतो कोण तितिक्षा पाहिजे म्हणजे सहन करण्याची योग्यता पाहिजे. आमचे दादा सांगायचे म्हणून दादा सांगत होते की अरे गुरुजी असे सांगायचे की जेवायच्या वेळेस
जेवण जरी असलं आणि उपाशी आपण असलो आणि कुठं चांगला पाठ चालू आहे, कोणता विचार सागर. अद्वैत मकरंदाचा पाठ चालू आहे आणि मग मी जेवण बसलो तर पाठ संपून जाईन, म्हणजे असं बाजूला सारते. हा, अरे मड झाकून पेरणी करते तर किती उदाहरण दिले ते. त्याला म्हणायचे युक्त्या काय, मडे झाकून या करीची पेरणी करती पेरणी कुणबियाची कुणबियाची धनी. वाणी. म्हणजे महाराज कुणबियाची वाणी म्हणजे बोलणं हे, ती मड झाका आणि ते मुहूर्त करा आणि मग काय करा त्याच्यात का नाही. कशाला झाकून, मड्याला कोणतं महत्वाचं ठरलं, पेरणी पेरली तर पुढी. हा, मड जाळल्यावर पुढचं येईल का पेरल्यावर पुढचं येईल. पेरल्यावर. 12 महिने खायला मग काय करत ते. तसं हे ऐकलं तर 184 दुःख जाईन का. पेरणी ही तरी काय आहे? कानीचे. हा, म्हणून जेवण हे कोण आहे? झोपीपेक्षा, बरं का, म्हणून तर त्याला शब्द दिला आहार पाहिला. झोपीपेक्षा, बाकीच्या व्यवहारापेक्षा, सगळ्यापेक्षा महत्वाचा आहे आहार. म्हणून ते काय करते, बाकीचं सारा वापरते आणि संत पुजावा आरती, असं बी सांगितलेलं आहे. म्हणून झोपेला असं सारावं किती महत्वाचे असते तर ऐकण्यापुरतं सारावं आणि ऐकले की ते असं का कौरक बी नाही. ते म्हणायचे दादा संडासाला आपण गेलो आणि एखादी ओळी आठवली तर ते म्हणजे हातपाय नंतर तू तिथं विधी नको, आधी काय कर, कारण विसरली तर. हा, म्हणजे असं ते तू ते पाहू नको. तू आधी काय कर, मग हात पाय धु. म्हणलं हातून पाय साबण हे लावून गेलं त्या गडबडीत आता काय उपयोग आहे. सगळ्यात महत्व जीवन जगण्याकरता आहार आणि मुक्त होण्याकरता श्रवण. बाकीच्या गोष्टी कशा आहेत करून असं नाही बरं का. ह्याकडे पण गौण असलं सगळं काम सारून काय करावं, श्रवण करावा. म्हणून तितिक्षा. बरेच जण थोडंफार संसारात दुःख झाले की काय करते, आणि बरेच जण आता काय आपलं सगळं म्हणजे आहे वाले बी ऐकत नाही, नाही वाले ऐकत नाही. ऐकणं कसं सहन करण्याची, त्याला म्हणायचं तितिक्षा. आणि आपल्या ह्या शब्दावर, माऊलीच्या शब्दावर, तुकाराम महाराज शब्दावर श्रद्धा पाहिजे. आपण आपले गुरुजी बोलते त्याच्यावर काय पाहिजे, रोग्या माणसाची श्रद्धा कोणावर पाहिजे, हे औषध हे घ्या, हे औषध घ्या, तुमचा रोग. आता मला वाटतं तुम्हाला यायची सुद्धा विश्वास, त्याला म्हणजे तुमचं काम एवढा ढोस घेतला ना, तुम्हाला यायची सुद्धा नाही जर झालं तर मग. पण माझा विश्वास आहे मागच्या अनुभवाने, येणी ज्यांनी घेतलं त्याचं काम, याला काय म्हणायचं, कशावर, तस याच्यावर इतकी श्रद्धा पाहिजे ज्ञानेश्वरीच्या वचनावर. विष ही म्हणताही घ्यावे, पण काही काही औषध विषासारखे असते, पण त्यांनी काय होतो, रोग नीट होतो. आणि राज्य त्याग म्हणताही त्यागावे, राज्य तर नाही मानावे. हे कशावर विश्वास आहे, म्हणून श्रद्धेशिवाय श्रद्धावान कुही ज्ञान लभता है. काय ऐकल्यावर श्रद्धा वाढत असते, श्रद्धेने ऐकल्यावर श्रद्धावान कुही ज्ञान होता है असं. म्हणून भगवद्गीतेमध्ये शंकराचार्य सांगतात त्याला, त्या अष्टवक्र मुनी सांगते जनकला, श्रद्धस्तु तात श्रद्धस्त तू. तू काय कर, श्रद्धा ठेवून आहे का रिकामपणे म्हणून ऐक. हा, ऐकता ऐकता त्याला पश्चाताप होईल आणि इतके दिवस पण ऐकलं, श्रद्धेने ऐकलं नाही. महाराज म्हणजे काय करतो, मग त्याला वाटण श्रद्धेचं महत्व, आणि नंतर पुन्हा समाधान. हे तू हे किती झाले साधन, किती झाले, त्या कोणतं
विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व हे किती झाले? 4. तर त्याच्यामध्ये समाधी षटकाचं आपण काय केलं? जसे विभाग करून सांगितले बापूने ते सांगितलंच असं तुम्हाला, पण पुन्हा त्यातली त्यात आहे ना. आणि मग क्षमदामे असल्यावर मग किती क्षय राहील तर पुढचं आलं ते. आणि शेवटचं आहे मुमुक्षुत्व. विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व हे 4 साधन आहेत. हे इथं बसण्यासाठी, त्यासाठी हाय तर मांडी घालून बसण्यासाठी. रांगोळ्या काढल्या भरलं का पोट? पाठ टाकला भरलं का पोट? ताट वाढलं भरलं का पोट? ताटात वाढलं भरलं का पोट? भरणार नाही का पोट? भरणार नाही का? भरलं का? पण ताट टाकलं ते झाडून काढल्यावर, रांगोळी काढल्यावर का आधीच? रांगोळ्या काढणं, झाडून काढणं म्हणजे ते 2. कोणते? 2 उपासना. नाही ते हो कर्म आणि हा झालं ना, ते 2 आहेत ना. मग समजा आता वाढायला काही हरकत नाही. मग हे विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व हे काय केलं? वाढलं आता ते. तरी पोट भरलं का? पोट भरलं का? पोट भरणार नाही का? पण कव्हा? ह्यो काय करायला तर त्याला वाढणं, त्या तिकडे राहिलं, याला वाढणं, आणि ह्यो तसाच. म्हणून काही काही माणसं मग त्याचं पोट भरण का? भरण्यासाठी नाही का वाढलं? कवा होईन पोट? भूक जी आहे ना ते घासाने काय होती, आणि शेवटच्या घासाने काय होती? आता नको. तृप्ती झाली आहे जैशी साधने सरती अपयशी. म्हणून त्याचं काय तो काय म्हणतो? आता पोट भरलं, आता नका हो खरं. आम्हाला खरकट ठेवायचं नाही. मग इकून कोंबावं लागून, तिकून कोंबावं लागून, असा हलवा लागून. म्हणजे बरं आहे का बोलत नाही? ते पहिले सगळं चवदार लागतं का? त्याला लाळ सुटती का? आणि आधी त्याला लाळीमुळे चवदार लागलं का नाही? मग ते आता साधने सरती सहज काय काय ताणून बसला ना मांडी घालून म्हणजे ऐकायला बसला. पण गीता तुला मोह जाईल, पण तू आता सर्व अंगाचे कान कर. एक जण म्हणला बाई कान कर चिटकतीन चौकट. आपल्यासारखं बोळ सर हे कुठून ऐकू येते? कान. हे काय म्हणायला? सर्व अंगाचे कान करणं म्हणजे काय? म्हणजे मन आहे ना तुझं, बाकीचे जे 9 इंद्रिय आहेत ना तिकडे जाऊ देऊ नको. आणि सगळं मन तू काय कर? म्हणजे कोण्या काय केलं? सर्व अंगाने काम केले. सर्व अंगाने म्हणजे अंगाला हिव लागायला तरी ऐकू लागणं. कुत्र्याचा आवाज चालला तरी ते येईन. कोणी प्रसाद वाटायला तरी तिकडं बघणं. म्हणजे काय झालं? सर्व अंगाचे कान करून काय करावं? ऐकावा. तयारी होऊन मी सांगत असतो हमेशा, मुलीचं लग्न कव्हा करण्यात लग्न होईल पण त्याचा उपयोग होणार नाही. पण वय झालेलं आहे, घरातले काम सगळे आलेले, जिम्मेदारी तिला माहीत झालेली. असं जर केलं तर काय होईल? तसं विवेक, वैराग्य. म्हणून विवेकाचा का अभाव जमत नाही, वैराग्याचा अभाव जमत नाही, तितिक्षेचा अभाव जमत नाही, श्रद्धेचा. ह्या सगळ्यांनी तयार होणं. जसं लग्न करतो ना तसं तयार होऊन ऐकावा का ऐकायचं म्हणून ऐकावं? तयार होऊन ऐकावं. ऐकले तर वाया जाणार नाही हो, पण काम होणार नाही ना तितक्या स्टेपवर. ते म्हणतात ना लोखंड वाकत आहे. नाही लोखंड वाकत बी, लोखंडाचं पाणी होतं पण तितकी तापवायला उष्णता त्याच्यापेक्षाही पगळायला जास्त उष्ण. ते कम नाही व्हायचं, ते कम नाही लक्षात द्यायचं. लक्षात आलं. मग तो काय झाला? आता अधिकारी झाला. मग त्या अधिकाऱ्याने काय करावं? योग्य शेंडपूर्वक ऐकावं. कसं ऐकावं? हा उपक्रम उपसंहार. आपल्याला मुक्त व्हायचं ना, मुक्त होण्यासाठी आहे. नाही लक्षात राहत नाही ना, पुन्हा पुन्हा त्याचा अभ्यास. आणि हे समजावं की आतापर्यंत हे आपल्याला कधी ऐकलंच भेटलं नाही.
इतके जन्म झाले, इतकंच ऐकलं, पण हे आपल्याला ऐकायला भेटलं नाही. याला म्हणा अपूर्वता. हा, आणि सांगणारा तुम्हाला कळण्याकरता देतो उपपत्ती म्हणजे युक्त्या, आणि तुम्हाला हे ऐकवा म्हणून त्याचं वर्णन करतो. जीव काय होतो, जन्म मरणातून पार पडतो, परमानंदाला प्राप्त होतो. अशी काय करावं लागते, स्तुती. आणि त्याचं पुन्हा शेवटीला फल आहे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती. असे हा शेळलिंग पूर्वक ऐकायला बसा. युद्ध करायला तयारीने जावा. युद्ध करायचे साधन घरी ठेवा. म्हणजे बंद कुठं, घरीच राहील. तलवार कुठं, हे मग काय. म्हणून सामुग्री पाहिजे, धैर्य सुद्धा पाहिजे, म्हणजे विवेक पाहिजे. आता ह्या सगळ्या साधनाचं सार दोन्ही तर भाऊस आहे एवढे सांगितले ना. त्याच्यातले मुख्य साधनं कोणते आहेत? हे चार आहेत ना, विवेक, वैराग्य, समाधी, म्हणू शकतो. या चार साधनांमध्ये मुख्य दोनच आहेत. विवेक नसला तर, आणि विवेक असून वैराग्य नसलं तर ते टिकणार नाही. ज्ञान टिकणार नाही. म्हणून काय पाहिजे? हा विवेक पाहिजे. विवेक पण डोळसपणा, वैराग्य म्हणजे धैर्य. माणसाला सिंहासन कुस्ती खेळायला धैर्य बी पाहिजे, आणि पुन्हा सामुग्री सुद्धा नख्या पाहिजे फाडायला. हे पाहिजे, तेव्हा काय होईल. हा, साधन कमी असले तर हरकत नाही, पण धैर्य पाहिजे. पण धैर्य. आमच्या संभाजीजवळ काय होतं, छत्रपती संभाजी राजाजवळ काय होतं. हा, ते इकडे हात लावलाच नाही त्यांनी. कशाला? ते मारायला आणि ह्याला. आणि हाताने खालचा जबडा खाली वरच्या, त्याचे ते हे पहा तुम्ही मसल कशा दिसतात. असला फोटो कुठं तर कुठेतरी मी फोटो पाहिला होता, ते वाघाच्या ह्याच्यावर बसलेला आहे. कशावर? पाठीवर. आणि खालचा जबडा खाली, वरच्या जबडा फाडा तसाच काही ही लावून फाडला. काय काय ताकद आणि काय धैर्य कोणात. थोडक्यात एक होऊन गेले, ते अवतारिक असते, ते आपल्या करता आलेले म्हणून त्याची बरोबरी, त्याची बरोबरी आपल्या धैर्य नाही ना. धरलं कुत्र्याचं धैर्य नाही, म्हणून काय पाहिजे? धैर्य म्हणजे विवेक, वैराग्याचे बळ, धगधगी तागणी ज्वाळा जायची माऊली म्हणतात. कसे पाहिजे ते? ज्वाळा निघल्यात असं काय पाहिजे? म्हणून असं मुमुक्ष झालं आणि षडलिंगपूर्वक ऐकलं, आणि जर त्याची लायकीच असली तर माऊली म्हणते ऐकताच काम झालं. एक ऐकताच निवाले म्हणजे काय झालं आमचं काम. तुम्ही ऐकायचं तर गुरु सांगत होते म्हणा, एक मुसलमान आलो होता राहायला, ते होतं पारमार्थी. सगळ्या गोष्टीचा उकल झाला त्याला. आणि आपल्यासारखं एक ऐकायला जातो तो रोज पाठ ऐकायला म्हणायचं. आपण ऐकतो ना ते. चलो बैजुला चलो, हमारे महाराज बहुत अच्छे बोलते. अच्छा, मेरे को भी सुनने की त्याला म्हणतो सवय आहे, ऐकायची आवड आहे. आलो ते गुरुजींनी काय नेमक्या गोष्टी महाराजासारख्या मुक्त होण्याच्या बी सांगितल्या, वैराग्य सांगितलं. नाही 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 ऐकणारला झोड केलं बी असं आंघोळ करतो. सगळ्याच गोष्टी त्याला लक्षात आल्या, ते लायक होतं. दुसऱ्या दिवशी याला सवय पुन्हा ऐकायला. चलो मला जाओ तुम बोले. बोले क्यों गए? नहीं पटा नहीं क्या? बोले नहीं बहुत पटा. बोले फिर क्यों नहीं आ रहे? अरे बोले करे जूते खाए ना बहुत, तेरे को लगे नहीं क्या जूते? ते म्हणलं त्याच्या हातात काही खेळ दिसलं बोले तू अरे क्या जूते? अरे बोले मेरा तो एकदम मैं कौन है उनके बोलने से मेरे को ख्याल, और आप ही तो भी क्या सांग बोलेंगे वो, और मेरा तो वैसा निश्चय हो गया. जाएंगे तो जाओ जाओ, तुम नहीं गिरते निश्चयाचे बळ. म्हणून ऐकायलाच. आणि जर थोडीफार शंका असली तर मग काय करायचं त्यांनी? मनन करायचं. हे दुसरं साधन. आणि मनन करून निश्चय नाही झाला त्यासाठी हे मनन करून निश्चय नाही झाला
त्यासाठी हे अद्वैत मकरंद आहे. लक्ष्मण धर कवीचं अद्वैत मकरंद कशासाठी? हो, ऐकून बी एवढं स्पष्ट होऊन बी का नाही झाला कुठेतरी संशय. त्याच्यासाठी काय केलेलं हे ग्रंथ लक्ष्मण धरणकवीने 28 श्लोकाचा काय केलेला आहे हा. मग निधिध्यास कळलं ना आपल्याला. मग तुम्ही काय हवा किरवा ध्यास करा सतत. आता म्हणून नाही करायचं. आता काय करायचं? ती मी आहे, ती मी आहे असं काय करायचं? काय मग त्याला म्हणजे तीन. आणि मग तत्व पदार्थ शोध निश्चय तू ब्रह्मा हे असं काय होईल? निश्चय होईल. म्हणून हे अंतरंगामधले 2 भाग. अंतरंगामधले 8. त्या 8त बी पुन्हा बाहेरचे बसण्याकरता आणि बसल्यावर निश्चय. बसल्यावर निश्चय होण्याकरता कोणते भाऊ साहेब? ऐकायला बसल्यावर निश्चय होण्याकरता कोणते साधन? श्रवण, मनन, निध्यास आणि तत्वपदार्थ शोधन. हे कसे येतं? म्हणून श्रवणापेक्षा मनन अंतरण, मननापेक्षा निध्यास अंतकरण, आणि निध्यास म्हणजे ते मी आहे असा निश्चय करणं पण अंतरंग. आणि बसण्याकरता विवेक वैराग्य. आणि त्या बसण्याची लायकी येण्याकरता, बसण्याची लायकी येण्याकरता ते निष्काम कर्म आणि उपासना. बसल्यावर पुन्हा तिकडं निश्चय होण्याकरता, श्रवण होण्याकरता हे विवेक वैराग्य. आणि बसल्यावर मग पुन्हा निवाडा होण्याकरता हे. पण त्यातले त्या सगळ्या 2 मुख्य कोणते? विवेक आणि असं असं कळालं. पण ते म्हणते तुम्ही कळालं पण असं नाहीच ठरलं तर मग त्या ह्याला तुमच्या सांगण्यावरून कर्म उपासनेला निष्काम पण येईल ना. आणि कर्म उपासना निष्कामतेने करा हे का तुम्ही आम्ही सांगितलं का? आणि वेदाला कोण नाही मानणार? सगळं मान. कर्म कुणाला नाही मान्य नाही म्हणावं. हे सगळे कसे उपासनेला कोणाला मानत? तिथे कोणी कोणी ध्यान करीत बसतं. असं टाकीत नाही. एका कोपऱ्यात बसून काय करतं? म्हणजे उपासना झाली. कसे काहीतरी माझा ते निष्फळ होईल ना. हे तुमच्याकडे काय उपाय? त्याला बी निष्फळत्व आलं नाही पाहिजे. आणि इकडे बी पुन्हा साध्य झालं पाहिजे. व्यवहारामध्ये सुद्धा भांडे घासले त्यांनी पोट भरणार नाही. पण निष्फळ नाहीत ना कोण? ते तुमचे कोणते साबण लावायचे तर लावून. आता राख आता राहिल्या सगळ्या ज्या भांडे घासण्याच्या तिकडे काय साबण. पुन्हा शेंडी नारळाची. शेंडी राहिलीच नाही आता. पहिल्यानी सगळ्या त्या ह्या कशा नारळाच्या शेंड्या. आता लोखंडाची घासली. नारळाच्या शेंडीने जास्त भांडे घासत होते का लोखंड? लय हुशार तिकडचे लोक. याचे भांडे काय झाले पाहिजे? शिजले पाहिजे. आणि साबणाला सुद्धा आमच्या कंपन्या चालल्या पाहिजे. लय लोक हुशार हो. फक्त मुक्त होण्यातच आहे काय करायचं? डोकं लावायचे. पहिल्याने त्या ह्यानी भांडे निघत नव्हते का घासत नव्हते जास्त शेंडीने. ह्या येणे नाही ह्या लोखंडाच्या घासणीने निघत येत बी आणि घास येत बी. असं आहे ते. जाऊ दे. ते कोण गोष्टी आपल्याला लक्षात भटकून बी घासल्या जाते. त्याला जास्त घासायची काही. आणि आम्हाला वेळ बी नाही जास्त वेळ घासून. आता सगळ्याला काय येतं? चला गोवून शकते. कर्म उपासनाला ब्रह्म व्यतिरिक्त सर्व अज्ञानाने कल्पित असल्यामुळे ठरलं ते कार्यसहित परमार्थ रूपाने त्यांना असत्व आले. पारमार्थिक आहेत का ते आता का कल्पित आहे? तर मग कर्मकांडादी वेद भागाला भाग आहे तो एक. म्हणून त्रिकांडात्मक वेद आहे ना. कर्म उपासना आणि जीव ब्रह्म ऐक्य. तो कर्मकांड प्रतिपादन करणारा वेद भाग स्वर्ग प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना यागादी कर्तव्याचा बोध करतो. जर तिकडे जायचं असलं तर म्हणजे यागादी करा असे सांगतो. तुम्हाला पाहिजे ना ते फुल भेटलं. तुम्ही काय करा? 1 लोटा
नुसतं टाकू नका, त्याचं नाव घेऊन घरून निश्चित येऊ नका, कोणाला बोलवू नका, पण त्याचं नाव घेतल्याशिवाय. आणि ते पाणी संपूस तर फुलं टाकताना सुद्धा काय म्हणा, हे बेल टाकताना सुद्धा काय म्हणा. आणि घरी जावंच तर नाव घेत जा. किती साधना झाली मोठी, आकारानं सकाम काय फरक पडायला. आता मिळण्याला सकाम भेटणारच, पण संपणार का नाही संपणार. आणि त्याला नाव घेतलेलं ते बी भेटणार. तो कसा आहे, आणि त्याचं नाव सुद्धा कसं आहे, आणि घेणारा सुद्धा कसा आहे. जमलं का नाही, जमलं बिघड. आता न संपणाराला संपणारं फल भेटलं नाही जमलं. भेटलं ना, पण संपणार भेटलं का नाही संपणार, संपलं की नाही. याला मग ह्याला सो लागेल का नाही नाव घ्यायची, मग ते संपण्यासाठी करीन का नाही. म्हणजे त्याचं चित्त काय होईल, ते असं लांबून सांगणे बरं का. पण हे कळायला पाहिजे ना, कळायला पाहिजे. नाही कळायला पाहिजे आणि कळून दिलं बी पाहिजे ना. का निसटत एक लोटा त्याचं तात्पर्य सांगा त्या बुवाचं. त्याला वाटलं हे एकदम ते हे ऐकत नाही, लायक झाल्यावर ऐकत त्यांना, मग असे लायक होते म्हणून ते मिश्राजीने सांगितलं. पण त्याचं सांगणं आपल्याला कळायला पाहिजे ना. सांगणं सुद्धा आपल्याला असं. मग त्यापासून त्या यागापासून उत्पन्नारे पुण्यरूप अपूर्व यागाचा करता पुरुष विधीने सांगितलेला याग आणि त्या यागाचे फल त्याचं सांगितले का नाही. ज्याचं करायचं त्यो, जो करायला त्यो, आणि कसं करायचं. मग जो स्वर्ग या सर्वांना वास्तविक रीतीने असत्व असेल तर वेदाकडून यागाधिकाचे बोधन करणे युक्त होणार नाही. ते जर तुम्हाला खोटं जर भेटलं तर मग ते त्याचं सांगणं बरोबर आहे का कोणाचं. हो ताई, हो ताई, इकडे बघा ना थोडस. तुम्ही कशासाठी आले काय करायला हे जर ध्यानात धरी जाणार राव. अशी विनंती आहे बरं का आमची. अधिकार नाही आमचा सांगण्याचा. हो तुम्ही म्हणता तुम्हाला काय करायचं म्हणलं झालं का नाही बघ. एक आमची विनंती आहे बुवा, जास्त नाही दिवसभर नाही सांगितलं. याला याला काय म्हणायचं माहिती आहे का, याला शास्त्रात शब्द आहे, युक्ती आहेत. कसं काय म्हणायचं याला, बापू त्याच्यात उत्तर देणारे आले नाहीत, नाही तर दिला घरच्या घरी सुद्धा असं बरं का. नवऱ्याला घरात किती बी मार, किती बी बोला, बाहेर मारलेलं सहन करीन का बोललेलं सहन करीन. बाहेर बाहेर कोणतंच नाही बोललेलं सर मारणं तर नाहीच नाही हो, पण ते म्हणेन मला काय पुचायचं असं आहे का नाही. मग ती धरीन का नाही ध्यानात. तसं हे कसं आहे, चला ते जास्त लांब नाही होणारे अपूर्व यागाचा करता पुरुष कोणा ते कसं आहे, विधीने सांगितलेला याग तो बी, आणि त्या त्यागाचे फल आले का तिरपुटी करता कर्म करणारा याग आणि त्याचं फळ स्वर्ग. या सर्वांना वास्तविक रीतीने असत्व असेल ना त्या तिघाला बी, तर वेदाकडून यागाधिकाचे बोधन करणे युक्त होणार नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मव्यतिरिक्त, आता इकडे घ्यायचा, हे तुम्हाला ही युक्ती सांगितली. त्याचप्रमाणे ब्रह्मव्यतिरिक्त परमात्मा सर्वालाच असत्व असेल तर जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचे प्रतिपादन करणाऱ्या तुमच्या उपनिषदादी अप्रमाण्य आहे असे मानयुक्त आहे. तुम्ही सकर्मकांडालाच का मग हे करायला. जर ते ब्रह्मयुक्त सर्व असत्यच आहे मग तुमचं उपनिषद कसं ठरलं, आणि तो करता जरी कसा ठरला, त्याचं शरीर इंद्रिय, आणि मग असं तर आलं का नाही. असं मग सांगून काय फायदा करायचा. असं त्यांनी काय करायचं, ओळखतूनच हे एवढं मांडणं आणि त्यांनी त्याला पुष्का बार केलं.
उपनिषद आधी म्हणजे कर्मकांड जो हे आणि हे उपनिषद हे असंच होतं का? मग असं काही नाही. अशी युक्तींकडे कर्मकांड काय हो तरी शब्दच आहेत आणि उपासना कांड तरी काय शब्दच आहेत. यापैकी कोणत्याही एका भागाला ब्रह्मवाक्याबरोबर साक्षात किंवा परंपरेने एक वाक्यता असल्यामुळे आता सांगितलं तुम्हाला भावदेशी पण ते गरीब आहे ना ते रोज कामाला जातं ना आणि ह्यो कामाला लावतो ह्यो भाऊ त्यो बी ह्यो शिकला म्हणून नोकरी लागला आणि त्यो त्याला शेतामध्ये व्यसनामुळं ते बी गेले आणि त्याला दुसऱ्याचे सालानी भरायला तरी पण त्याची बायको त्याला हे दिल्याशिवाय येते का ती हा? मान पाहिजे आम्हाला तो मत झाला ना 2 लाखाचा असू द्या ना पण आपण भावकीने कशा येत कर्मकांड किंवा ज्ञानकांड यांच्या संप्रदायांना अप्रमाणे सारखेच आहे. याचे प्रतिपादन करणारे काय असे असता ब्रह्मव्यतिरिक्त सर्वांनाच असत्व ठरविले तर सर्वच वेद वाक्यांना अप्रमाण्य येईल. कर्म उपासना आणि ज्ञान तर ते मग पण ते तर मुमुक्षुस इष्ट नाही. बाकीच्याला इष्ट आहे पण मुमुक्षुला इष्ट नाही. या शंकेचे ही शंका आहे ना ह्या ते म्हणजे सगळं मान्य मुमुक्षुला मान्य नाही. या शंकेचं समाधान करण्याकरता या 18 पुढी येणार आहे. आत्मा ज्ञान महानिद्रा हा श्लोक आहे त्याचे आपण उद्या थोडंफार पाहिजे. कुंडलिका वरदे हरिचरण श्री ज्ञानदेव विश्वात्मके देवे परस्परे पडो मैत्री ज्वाळाची तो ते लावो प्राणी जात वर्षते सकळी ईश्वर निष्ठांची मांदे गाळी